नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अक्षय गागरे. तर शेतकरी बांधवांनो, या चॅनलवर तुम्हाला कांद्याचे आणि कापसाचे दररोजचे बाजारभाव मिळतील. पण यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं लाल बटन आहे, त्या बटनावर तुम्ही क्लिक करा आणि शेजारील जी बेल आयकॉन असते तिला तुम्ही प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगदी वेळेवर मिळतील. तर शेतकरी बांधवांनो, काही बाजार समितीचे बाजारभाव काल लेट अपडेट झाले होते, ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, मुंबई या ठिकाणी सरासरी कांदा बाजारभाव गेलेला आहे 500 रुपये. नंतर नाशिक या ठिकाणी पुढं कांदा सरासरी 400 रुपये गेलेला आहे. यानंतर राहुरी वांबोर या ठिकाणी लाल कांदा सरासरी 375 रुपये गेलेला आहे. यानंतर शेवगाव येथे नंबर 1 कांदा सरासरी 200 रुपये गेलेला आहे. यानंतर शेवगाव येथे नंबर 2 कांदा सरासरी 400 रुपये गेलेला आहे. यानंतर शेवगाव येथे नंबर 3 कांदा सरासरी 500 रुपये गेलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, जे दर असतात ते दर आपण प्रति क्विंटलच्या मागे देत असतो. यानंतर विटा या ठिकाणी सरासरी बाजारभाव गेलेला आहे 750 रुपये. यानंतर यावल या ठिकाणी लाल कांदा सरासरी 500 रुपये या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतोय. यानंतर जामखेड या ठिकाणी स्थानिक कांदा सरासरी 400 रुपये गेलेला आहे. यानंतर कोपरगाव या ठिकाणी लाल कांदा सरासरी 390 रुपये गेलेला आहे. नंतर लासलगाव निफाड या ठिकाणी लाल कांदा सरासरी 380 रुपये गेलेला आहे. नंतर लासलगाव बिनचोर या ठिकाणी लाल कांदा सरासरी 450 रुपये गेलेला आहे. नंतर नेवासा गोडेगाव या ठिकाणी लाल कांदा सरासरी 400 रुपये गेलेला आहे. शेतकरी बांधवांनो, हे जे दर असतात ते प्रति क्विंटलच्या मागे आपण देत असतो. नंतर पिंपळगाव बसवंत सायखेड या ठिकाणी सरासरी कांदा बाजारभाव गेलेला आहे 375 रुपये. नंतर पिंपळगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा सरासरी 460 रुपये गेलेला आहे. यानंतर पुणे मांजरी या ठिकाणी स्थानिक कांदा सरासरी 400 रुपये आपल्याला दिसतोय. यानंतर सोलापूर या ठिकाणी लाल कांदा सरासरी 400 रुपये गेलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे होते काही राहिलेले बाजार समितीचे कांदा बाजारभाव. तर जाणून घेऊया की काल सर्वात जास्त बाजारभाव कोणत्या बाजार समितीत होते आणि सर्वात कमी बाजारभाव कोणत्या बाजार समितीत होते. तर बघायला गेलं तर भाव जे आहे ते सध्या आपल्याला 500 ते 600 दरम्यानच दिसतात सर्व. काही ठिकाणी तर 200-300 सुद्धा बाजारभाव, खूपच कमी बाजारभाव सध्या आपल्याला कांद्याचे दिसत आहेत. सरकार काय या ठिकाणी व्यवस्थित पाऊल उचलताना दिसत नाही आणि योग्य निर्णय घेताना पण आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. तर आपल्या चॅनलद्वारे सरकारला अशी विनंती राहील की लवकर काहीतरी ठोस पाऊल उचलून शेतकऱ्यांसाठी आजची दिन आणली पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, भाव जे आहे ते आपल्याला 200 ते 600 दरम्यानच स्थिरावलेले दिसत आहेत. भाव काय आपल्याला जास्त यापेक्षा जास्त दिसत नाही. तर लवकरात लवकर सरकारने काहीतरी निर्णय घेऊन कांद्या संदर्भात काहीतरी चांगला निर्णय शेतकऱ्यांना त्यांनी द्यावा. तर शेतकरी बांधवांनो, हा आपला चॅनल आहे अक्षय गागरे. या चॅनलवर आपण फक्त कांद्याच्या आणि कापसाच्या बाजारभावाच्या संदर्भात काही अशा शेतकऱ्यांच्या संदर्भात बातम्या असतात त्या आपण या चॅनलवर टाकत असतो. तर आपला अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.